मुंबईत विधानभवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग लागल्याची घटना घडलेली आहे। शॉर्ट सर्किटमुळे इलेक्ट्रिक बोर्डला भीषण आग लागलेली आहे। महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। मुंबईत विधानभवनाच्या प्रवेशद्वाराजवळ ही आग लागल्याची घटना घडली। शॉर्ट सर्किटमुळे इलेक्ट्रिक बोर्डला आग लागल्याची घटना घडलेली आहे। तर अग्निशमन विभागाचे कर्मचारी तातडीने इथे दाखल झाले आणि आता आग विझवली जाते। मुंबई विधानभवनाच्या प्रवेशद्वाराजवळ शॉर्ट सर्किटने ही आग लागल्याचं कळतंय। तर इलेक्ट्रिक बोर्डला ही आग लागलेली होती। पोलीस आणि अग्निशमन विभागाचे कर्मचारी तातडीने या ठिकाणी दाखल झाले आणि आता आग विझवण्यात आलेली आहे। विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आग लागल्यानंतर खळबळ उडालेली होती। तर शॉर्ट सर्किटमुळे इलेक्ट्रिक बोर्डला आग लागल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। ही दृश्यही तुम्ही पाहताय। मुंबई विधानभवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग लागलेली होती। आग विझवण्यामध्ये आता यश आलेलं आहे। अग्निशमन विभागाचे कर्मचारी हे तातडीने या ठिकाणी पोहोचले आणि लगेचच ही आग आता विझवण्यात आलेली आहे। आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्याला या आगीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देत आहेत। भूषण, नक्कीच पाहिलं तर कुठेतरी विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरती शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आहे। एकंदर कुठेतरी धूर मोठा पसरलेला आहे। त्यामुळे सध्या अग्निशमन दलाच्या 2 गाड्या इथे दाखल झालेल्या आहेत। आग अगदी लहान प्रमाणात आहे, मात्र विधानभवनासारखं अगदी सेन्सिटिव्ह परिसर असताना इथं व्हीव्हीआयपी मुवमेंट होत असताना अशा प्रकारे आग लागणं हे अत्यंत कुठेतरी गैरसोयीचं आहे। त्यामुळे कुठेतरी संपूर्ण प्रशासन जे आहे ते सध्या खडबडून जागं झालेलं आहे। सध्या आग विझवण्यात यश आलेलं आहे, मात्र अजूनही कोणती आग कुठे बाकी आहे का याचा सध्या अग्निशमन दल तपास करत आहे। भूषण, नेमकी आग कशामुळे लागली होती? आग आता विझवली जाते, कुलिंगचं काम सुरू आहे का? केवळ या देशातील शूर वीर पराक्रमी सैनिकांचा मागे लपून आपला हेतू साध्य। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।